अंबरनाथ महानगर परिषदमध्ये आपण आलेलो आहोत आणि या बिल्डिंगमध्ये आपल्याला शिवकालीन शस्त्रांचं प्रदर्शन पाहायला मिळणार आहे। नमस्कार मित्रांनो, देवरामगाव शेती टेक्निकमध्ये आपलं स्वागत आहे। हा महाराजांचा जिरेटो, ही ढाल, तलवारीची संपूर्ण माहिती या कागदावर दिलेली आहे। कुठली शाळा आहे सर? एस.एन. कन्नड हां, एस.एन. कन्नड शाळा। कोणती आहे? एस निजलिंगप्पा कन्नड हायस्कूल अंबरनाथ पश्चिम। हा आहे पट्टा। पट्टा या पद्धतीचा असतो, पाहायला मिळाला मित्रांनो। आणि आपल्याला इथं आपण ज्या तलवारी पाहतो त्या तलवारी अशा म्यानामध्ये ठेवल्या जातात। हे म्यानाचं चित्र आहे। म्यान आणि तलवारीची मूठ आहे। या वक्र तलवारी वेगवेगळ्या आकारात बनवलेल्या, लहान मुलांचे शस्त्रे। त्या काळात लहान मुले सुद्धा शस्त्रांचा वापर करायचे। ही आहे ढाल आणि शिवाजी महाराजांची गोष्ट आपण ऐकलेलीच आहे। ही आहेत वाघनखे, हातात याप्रमाणे घातले जातात आणि वाघनखे इथं आपल्याला पाहायला मिळते। हे आहेत वाघनखे। शिवाजी महाराजांनी वाघनखे नखांचा वापर कसा केला होता आपण गोष्टीमध्ये ऐकलेलंच आहे मित्रांनो। अनेक प्रकारचे हत्यारे आहेत, खंजीर, पेसकप, काही नावं तर आपण आताच बघू राहिलोय। खंजीर पण वेगवेगळ्या प्रकारचे। हे आहेत ढाल 16व्या शतकातले आपण शस्त्रे पाहू राहिलो। ही ढाल लोखंडी वाटते आणि ही शेजारची सफेद दिसते थोडी, ही चांबड्याची ढाल वाटू राहिली किंवा मटेरियल वेगळं आहे पण मग चांबड्यासारखंच वाटते। आता आपण धनुष्यबाण पाहू राहिलो। या चित्रामध्ये दाखवल्याप्रमाणे धनुष्यबाणाचं परिवर्तन याप्रमाणे होते। आता आपण जो ओरिजिनल धनुष्यबाण पाहणार आहे तो चित्रात दोरी लावल्यावरती
असा दिसतो याप्रमाणे, आणि दोरी न लावता आपल्याला तो असा वेगळाच दिसतो. हे बघा इथं, आणि हे बाण आहेत आणि शेजारी धनुष्य बाण. हा आहे धनुष्य, दोरी न लावलेला धनुष्य. हे आहे कट्यार. कट्यारीचे अनेक प्रकार आहेत, ते आपल्याला आता इथं पाहायला मिळाले. या कट्यारीवर शेपटी कव्हर आहे. इथं आलेला प्रत्येक व्यक्ती सूचनांचे पालन करतोय. हे त्या काळातील भाले. IG रेट ऑफ. शाळेतले मुलं आलेली होती, त्यांचा उत्साह. हे आहे चिलखत, लोखंडी चिलखत. बारीक मुलांची चिलखत. त्या काळातील लोखंडी चिलखत. नमस्कार सर. नमस्कार. काय नाव आपलं? भार्गव शेला. तुमचा व्हिडिओ आज यूट्यूबवरती पाहिला, त्याच्या माध्यमातून आम्हाला हे प्रदर्शन पाहायला मिळालं. तर आम्ही हे प्रदर्शन आर्ट गॅलरीला पाहायला जाणार होतो, मुंबई. तर तुमच्या आपल्याला इथे बघायला मिळतं. आता आणि हे जवळून पाहायला मिळालं. नक्कीच. शिवगर्जना प्रतिष्ठानचे धन्यवाद सर. मित्रांनो, आम्ही नाशिक इगतपुरी वरतून आलो होतो आमच्या नातेवाईकांना भेटायला अंबरनाथला. इथं आल्यावरती आम्हाला माहीत झालं, म्हणून आम्ही ते प्रदर्शन पाहायला 14 तारखेला गेलो. सुंदर प्रदर्शन होतं, आणि VIAशी गाडीतून प्रवास केला होता. त्यावेळेस आम्ही छायाचित्रण केलं होतं. मुलांचा उत्साह, थोडा एन्जॉय करत आम्ही थोडी ट्रॅव्हलिंग केली, आणि आमच्या नातेवाईकांना आम्ही जाऊन भेटलो. त्यांचे छायाचित्रण पण आम्ही काढून या व्हिडिओमध्ये टाकलेले आहेत. आम्ही ज्या माणसांना भेटायला गेलो त्या माणसांना भेट झाली, आणि त्याच्यानंतर आम्हाला 16व्या शतकातील जे शिवकालीन शस्त्र पाहायला मिळाले. त्या आनंदात आमचा प्रवास अजूनच चांगल्या प्रकारे झाला मित्रांनो. अंबरनाथमधील आमचे नातेवाईकांचे छायाचित्र, यांच्यासोबत आम्ही मस्त एन्जॉय केला, आणि त्यानंतर आम्ही आमच्या गावाकडे परतलो. बाय बाय.